लफडा काय झाला माहिती आहे का? मी जे ह्या जे रोप वाटिका आहेत ना, तर त्याच्या अगोदरचे 5.5-6.5 लाख रुपये जमा करून दिले ना त्या विनाकारणच्या कोणत्या त्या रोप आपल्या त्या याला वर्क ऑर्डरला. आणि ते कुठल्या तो कसं आता जजमेंट केलं तसंच मी ताकद लावून जजमेंट केलं ते तेव्हाच ते. कारण ते कागदाला हातात घेणं जरूर तुला सांगतो. आणि आता हे पण कागद हातात घेणं जरूरी. एक विषय पडला की मग आपली एक योजना आधी लागता येते. आता तू हो 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 काहीच होणार नाही तो धन्यवाद सर्व. हां जे होणार नाही का नाही नमस्कार, मी शिवाजी केशटवार, फळबाग तज्ज्ञ. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील मनोज पाटील इंगोले यांच्या नारळ बागेमध्ये आहे. ह्या नारळ बागेला भूमंडल शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती उत्तम शेती, कमी खर्चात फायदेशीर शेती अशी म्हण आहे. तर भूमंडलचे ट्रीटमेंट आपण 3 वर्षापासून नारळाला देतो. जानेवारी 2026ला 3 वर्षी ह्या नारळाला संपले. आता जस्ट कुठं फूल चालू झालेलं आहे. ते फूल पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हा नारळाचा बुंदा आहे, हे नारळाची वाढ आहे. तर पूर्ण सेंद्रिय, याला भूमंडल ट्रीटमेंट सेंद्रिय केलेलं आहे पूर्ण. याला अशा प्रकारचे सुंदर कंप्लीट 3 वर्षाचा हा नारळ बाग आपण पाहतोय. खूप सुंदर आहे, ऑर्गॅनिकवर आहे आणि पाहण्याचं आज छान योग आला आहे. माझ्यासोबत श्री मानेसाहेब म्हणून तांदूळवाडी येथील शेतकरी इथं बाग पाहण्यासाठी आपल्या या नारळ बागेमध्ये आलेले आहेत. आणि अशा प्रकारचं हा सुंदर बाग आहे. या बागेला काय दिलं आहे आपण? भूमंडल शेती तंत्रज्ञान म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये सेंद्रिय खत आहे, ग्रीन पीक नावानं तो दिलेला आहे. सेंद्रिय खत आहे, निमोशिन नावानं आपण तो दिलेला आहे. इस्टेक्ट्रा हे निमॅटोडसाठी स्पेशल आहे. आणि पांढऱ्या मुळ्या वाढून उत्पादन क्षमता चांगली वाढून पचनक्रिया पिकाची किंवा मुळ्याची वाढवतो तो इस्टेक्ट्रा अल्ट्रा निमोशिन ग्रोप. आणि पोंगे भरणीमध्ये खोडकिडा वगैरे येऊ नये म्हणून पोंगे भरणीमध्ये आग्रोडांचे दर 3 महिन्याला एक बार पोंगे भरणी अशा प्रकारचं आपण याला सिस्टम दिलेलं आहे. वर्षातून खताचे 2 डोस, 3 पोंगे भरणी असं या नारळ बागेचं नियोजन आहे. धन्यवाद.